पुढची बातमी पाहूया। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्यासाठी ग्रामस्थांना 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागते। वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईची तीव्रता सुद्धा वाढतीये। चिपळूण तालुक्यातल्या कोंडमाळा गावातल्या याच पाणी टंचाईचा आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी आढावा घेतला। पाहूया। जवळजवळ मी 30-35 वर्ष बघतोय हीच अवस्था चालू आहे। नळ योजना आली तरी मार्च नंतर काही नाही, पाणी कोणती योजना आली तरी उपयोग नाही। अजून सुद्धा म्हणजे आमच्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं अशी सर्वांची अपेक्षा आहे, परंतु आज जवळजवळ 25-30 वर्ष तरी झाली इकडे कोणी लक्ष देत नाही, काय नाही। तेवढ्यापुरतं होय, स्कीम येतात, स्कीम जातात। आपण सध्या चिपळूण तालुक्यामधल्या कोंडमाळा गावामध्ये आहोत। सध्या या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आपल्याला पाहायला मिळते। गावातल्या ज्या विहिरी आहेत त्या काही विहिरी आहेत त्या कोरड्या झालेल्या आहेत, तर काही विहिरी आता तळ गाठत आहेत पाण्याच्या। जसजशी तापमानामध्ये तीव्रता आहे तापमानाची ती वाढते, तसतसे पाण्याची जी क्षमता आहे जमिनीतली ती कमी कमी होत जाते। आपण या ठिकाणी बघतोय अशा प्रकारे हे पाणी आहे ते भरत आहेत। गावातल्या विहिरी आहेत त्या कोरड्या पडलेल्या आहेत। या कोंडमाळ्यातल्या गावातल्या लोकांना जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावी लागते। आपण जर ही विहीर पाहिली तर विहीर आता जवळपास विहिरीने ह्या तळ गाठलेला आहे। अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 9 तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे ही आपल्याला पाहायला मिळते। आत्ताचा जो महिना आहे तो मार्च आहे, अजून 1 आठवडा बाकी आहे, मात्र या ठिकाणी पाण्याची वणवण करावी लागते। मुंबई गोवा हायवे पार करून या लोकांना, इथल्या ग्रामस्थांना पाणी भरायला या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटरची वणवण करावी लागते। अशा प्रकारे हे जे पाणी आहे ते घरात नेलं जात आहे। त्यामुळे ग्रामस्थांची मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी पाण्याची जी कमतरता आहे याची दखल घेऊन गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवण्यात यावे अशी मागणी होते। रवींद्र कोकाटे, लोकशाही न्यूज, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।